नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं रताळ्याची खीर बनवणार आहे. त्यासाठी इथं रताळी धुवून घ्यायची. आता इथं धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता इथं 2-3 भागामध्ये कट करून घ्यायचे, कारण कुकरमध्ये बसणार नाही जास्त मोठा असल्यामुळं. आता इथं जास्त शिजू नये आणि कमी कच्चं पण राहू नये यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. 1 ग्लास पाणी टाकायचे आणि झाकण लावून मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि लगेच गॅस बंद करायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता रताळी शिजत आहेत तोपर्यंत इकडे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेणार आहे. आता इथे मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, बघू शकता. 1 शिट्टी राहिलेली आहे. आता इथं 1 शिट्टी पण झालेली आहे. आता गॅस बंद केला आहे आणि थंड होण्याच्या अगोदरच मी इथं कुकर उघडून घेतलेलं आहे, कारण पुन्हा जास्त शिजण्याची शक्यता असते. आता इथं फक्त 2 शिट्ट्या मध्यम गॅसवर केल्या आणि लगेच कुकर उघडून घेतलं. आता ह्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे. जेवढी खीर बनवायची तेवढे रताळे सोलून घ्यायचे वरचं साल काढून. आता इथे रताळे हे खिसून घ्यायचे. तर खिसल्यामुळं जी दोऱ्या जे असतात रताळ्याला ती वर राहतात आणि एकदम सॉफ्ट भाग खाली खिसून निघतो. त्यासाठी इथं मी रताळी खिसून घेणार आहे. आता जेवढीची खीर बनवायची तेवढीच मी रताळी खिसून घेणार आहे इथं. आता इथं मी रताळे खिसून घेतलेले आहेत. गॅसवर कढई ठेवायचे. आता 2 चमचे तूप टाकायचे. आता या तुपामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता आणि गुलाब पाकळ्या याच्यात परतून घ्यायच्यात तुपामध्ये. आता याच्यात लगे दूध टाकून घ्यायचे. दूध तुमच्या आवडीनुसार जेवढी खीर बनवायची तेवढी टाकू शकता. आता इथे दुधाला छान असं उकळी आलेली आहे. लगेच याच्यात साखर टाकून घ्यायची. गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा गूळ टाकला तरी चालते, पण गूळ टाकल्यास खीर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मी साखर टाकली. विलायची पावडर टाकायचे. आता याला एक उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. बघू शकता एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता मला ही खीर थोडीशी पातळ आवडते, त्यामुळे मी थोडीशी पातळच केलेली आहे. आता इथं खीर तयार झालेली आहे, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.